नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक क्रमांक 2 वास्तव संख्या या घटकातील पुढील भागांची माहिती घेणार आहोत। यामध्ये करणीचे सोपे रूप, सजातीय करणी आणि त्यावर आधारित करणीची तुलना करण्याची उदाहरणे आपण पाहणार आहोत। आता करणी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की 5 ही परिमेय संख्या आहे। 5 ही काय आहे, परिमेय संख्या आहे। परंतु वर्गमुळात 5 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे। ज्याप्रमाणे वास्तव संख्यांचे वर्गमूळ किंवा जर घनमूळ ह्या परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकतात। उदाहरणार्थ 25 चे वर्गमूळ काय येतं, 5, म्हणजे ही परिमेय संख्या आली। 27 चे घनमूळ म्हणजे ही सुद्धा संख्या काय आहे, परिमेय आहे। त्याचप्रमाणे 90 मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय संख्या असते। आता आपण करणी म्हणजे काय, त्यालाच इंग्रजी स्कर्ड असं म्हणतात। करणी म्हणजे काय, तर त्याची व्याख्या पाहूया। जर n ही नैसर्गिक संख्या 1 पेक्षा मोठी, जर n ही नैसर्गिक संख्या 1 पेक्षा मोठी आहे, 1 पेक्षा मोठी म्हणजेच n ची किंमत इज नॉट इक्वल टू 1, 1 नसणार आहे। आणि a ही काय पाहिजे, धन परिमेय असेल, आणि a ही धन परिमेय संख्या असेल, तसेच a चे 90 मूळ, ही अपरिमेय संख्या असेल, तर या अपरिमेय संख्येला काय म्हणतात, करणी म्हणतात। या अपरिमेय संख्येला करणी म्हणतात। आता a चे 90 मूळ हे आपण असं सुद्धा लिहितात, a चे 90 मूळ, तर a चे 90 मूळ आहे, किंवा यालाच असं लिहिता येतं, a चे 90 मूळ म्हणजे a चे 90 मूळ असं आपण लिहू शकतो, a चे 90 मूळ। आता ही करणी आहे, ते आता तुम्हाला लिहून दाखवतो। a त्यानंतर इथं n आहे। आता हे पहिलं दिलेलं आहे, हे ते चिन्ह आहे, त्याला काय म्हणतो आपण, करणी चिन्ह आहे। काय आहे, करणी चिन्ह। ही आहे ती करणीस्थ संख्या, आणि हे आहे ते n म्हणजे काय आहे, करणीची कोटी आहे, करणीची कोटी। एक एक बघू, हे चिन्हाला काय म्हणायचं, तर करणी चिन्ह आहे। कसलं चिन्ह, करणी चिन्ह। a ला करणीस्थ संख्या, करणीमध्ये असणारी संख्या करणीस्थ संख्या म्हणणार आहोत, आणि n ला काय म्हणणार आहोत, त्या करणीची कोटी, म्हणणार आहोत।
अशा पद्धतीने ही करणी दिली जाते. हे करणी चिन्ह आहे, करणीस्थ संख्या आणि हे करणीची ही दिलेली करणीची कोटी आहे. आता यावर आधारित आपण उदाहरणं पाहणार आहोत. करणी आहे का नाही ते आपण ठरवणार आहोत. त्याची व्याख्या काय? एन ही नैसर्गिक संख्या पाहिजे, 1 पेक्षा मोठी एनची किंमत असेल. ए ही किंमत आहे ती धनपरिमेय असणार आहे. ए ही धनपरिमेय असेल तर या अपरिमेय संख्येला आपण करणी म्हणणार, म्हणजे आलेली संख्या ही अपरिमेय पाहिजे. आता उदाहरण 1 पाहूया. यामध्ये समजा ए बरोबर 7, ए बरोबर 7 आहे आणि एन बरोबर 3 आहे. तर ती करणी कशी होईल? करणी चिन्हात 7चे घनमूळ येईल. मग आता ही करणी आहे, कारण का? ही करणी आहे, याचं कारण काय आहे? तर ही अपरिमेय संख्या आहे. कारण 3 वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. आता दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण आता हे 8चे घनमूळ काय आहे? हे 8चे घनमूळ, 8चे घनमूळ ही करणी आहे का आपण पाहूया. ही करणी आहे का? तर 8चे घनमूळ किती येतं? तर 8चे घनमूळ आहे 2. मग 2 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. 2 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे म्हणून 8चे घनमूळ ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे आणि म्हणून ही करणी नाही. म्हणून 8चे घनमूळ ही करणी नाही. करणी असण्यासाठी काय पाहिजे? ही येणारी संख्या ही अपरिमेय संख्या पाहिजे, तरच ती करणी होते, अन्यथा करणी होणार नाही. आता काही ठिकाणी हे घनमूळ आहे, त्यानंतर इथे घनमूळ दिले. दुसरं एखादं जर उदाहरण पाहिलं तर करणी अशी पण लिहिता येते आपल्याला. करणीची मूळ आपण एखादी करणी अशी लिहिता येईल तुम्हाला. 8चे 4थे मूळ, 12चे 5वे मूळ, त्यानंतर 7चे वर्गमूळ. आता ह्या ठिकाणी इथे 2 लिहिलेलं नाही, पण ही वर्ग करणी आहे. लक्षात ठेवा, वर्ग करणीची कोटी किती असते? 2 असते. या ठिकाणी कोटी 5 आहे, इथे 4 आहे, इथे 3 आहे. याला कोटी म्हणायचे आणि ह्या करणीस्थ संख्या आहेत. आता या करणीला सोपे रूप कसं देतात ते पाहूया. आता लक्षात आलं असेल करणी कुणाला म्हणायचं? एन ही नैसर्गिक संख्या, 1 पेक्षा मोठी किंमत पाहिजे. ए ही धनपरिमेय संख्या असेल आणि हे आलेलं उत्तर हे काय असेल? अपरिमेय संख्या असेल तर आपण त्याला करणी म्हणणार. जर परिमेय संख्या आली, 8चे घनमूळ काढलं तर 2 येतं. 8चे घनमूळ 2 गुणिले 2 गुणिले 2 येतं. त्यातून एक घटक आपण बाहेर घेतो आणि ही परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. आता ह्या करणीचे सोपे रूप देण्याचे आपण उदाहरणं पाहणार आहोत. पुढील मुद्दा आहे करणीचे सोपे रूप. करणी आहेत ते आपण सोप्या रूपात लिहिता येतात. उदाहरण 1, वर्गमुळात 48. ही करणी आपण सोप्या रूपात लिहिणार आहोत. आता याची कोटी 2 आहे, म्हणजे याची 48ची फोड करताना त्याचा एक अवयव पूर्ण वर्ग पाहिजे, म्हणजे 16 त्रिक 48. आता याचे अवयव 24 दुनी सुद्धा 48 पडतात, पण एक मोठ्यातला मोठी पूर्ण वर्ग संख्या घ्यावी लागेल कारण याची कोटी
2 आहे. 16 गुणिले 3 48. आता 16चं वर्गमूळ येतं, आपल्याला माहिती आहे 16चं वर्गमूळ किती आहे 4. ते बाहेर घेतलं म्हणजे 4 वर्गमुळात 3 किंमत आली. म्हणजेच वर्गमुळात 48 हेच काय आहे 4 वर्गमुळात 3. दुसरं एक उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण वर्गमुळात 98. 98ची फोड करणार आहोत. 98 म्हणजेच 49 गुणिले 2. 98 यालाच असं सेपरेट लिहिता येईल 49चे वर्गमूळ गुणिले 2चे वर्गमूळ म्हणजेच 49चं वर्गमूळ 7. 2चं वर्गमूळ निघत नाही, ती वर्गमुळातच 2 येईल. पुढील एक उदाहरण पाहूया. वर्गमुळात 27. आता 27ची फोड कशी येईल पहा. 9 त्रिक 27. 9 ही पूर्ण वर्ग संख्या, इथे लक्षात घ्या 16 49 9 ह्या पूर्ण वर्ग संख्या घेतलेल्या आहेत, कारण याचं जर वर्गमूळ काढायचं, कारण कोटी 2 आहे. 9 त्रिक 27. 9चं वर्गमूळ 3 आलं, किंवा 9 वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3. 9चं वर्गमूळ निघते किती आहे 3, वर्गमुळात 3 उत्तर आलं. अजून एखादं उदाहरण पाहूया आपण. वर्गमुळात 50. आता 50ची फोड कशी होईल पहा. 10 5 50 होते, 5 10 50, परंतु 25 दुनी 50 इथे घेणार आहे, कारण यामध्ये एक संख्या असे अवयव आला पाहिजे की ती पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, यालाच असं लिहिता येईल वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 आलेला आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं घेऊन आपण या करणीचे सोपे रूप, करणीला सोपे रूप देता येतं, त्याची काही नमुना दाखल आपण 4 उदाहरणं पाहिलेली आहेत. सजातीय करणी म्हणजे आपण काय पाहणार आहोत. जर P आणि Q या परिमेय संख्या असतील तर, जर P आणि Q या परिमेय संख्या असतील तर, या परिमेय संख्या असतील तर P वर्गमुळात A आणि Q वर्गमुळात A, Q वर्गमुळात A या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणे आहेत. सजातीय करणे आहेत असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूया. आता सजातीय करणी म्हणजे काय. दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची करणीस्थ संख्या व कोटी समान असावी लागते. सजातीय करणी हे लक्षात ठेवा. सजातीय करणी असण्यासाठी त्या करणीची कोटी, त्या करणीची कोटी व करणीस्थ संख्या, करणीस्थ संख्या समान असावी लागते. समान असावी लागते. उदाहरण आपण बघूया. उदाहरणार्थ 5 वर्गमुळात 2 आणि 3 वर्गमुळात 2
आता या ठिकाणी पहा, याची जी कोटी आहे 2 आहे, याची कोटी 2 आहे आणि कर्निस्थ संख्या 2 2 आलेली आहे. त्यामुळं हे काय आहेत, सजातीय करणी आहेत. दुसरं एखादं उदाहरण पाहूया. वर्गमुळात 2 आणि वजा 3 वर्गमुळात 2 यासुद्धा काय आहेत, सजातीय करणी आहेत. सजातीय करणी म्हणजे काय, तर त्यांच्या कोटी आणि कर्निस्थ संख्या समान पाहिजे. आता तिसरं एक उदाहरण आपण बघूया या ठिकाणी. 3 नंबर, वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80. आता या सजातीय करणी आहेत का? आता कोटी समान आहे पण कर्निस्थ संख्या समान नाही, म्हणून काय करूया, याला सोपे रूप देऊया. पहिल्यांदा वर्गमुळात 45ला सोपे रूप देणार. 45 ची फोड काय आलं, 9. वर्गमुळात 9 गुणिले 5, 9 5 45, म्हणजेच वर्गमुळात 9 गुणिले 5 म्हणजेच ही संख्या 9चं वर्गमूळ आलं 3, वर्गमुळात 5. 45 वर्गमुळात 45 म्हणजेच 3 वर्गमुळात 5 आलं. आणि वर्गमुळात 80ला कसं लिहिता येईल, वर्गमुळात 80 तर 80 म्हणजे 16 85 असे 2 अवयवात फोड होते. वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 5, 16चं वर्गमूळ किती आहे 4 आणि वर्गमुळात 5 येणार आहे. आता या ठिकाणी या 2 करण्यांचं जर निरीक्षण केलं तर याची कोटी समान आहे 2 2 आणि कर्निस्थ संख्या समान आहे, म्हणून वर्गमुळात 3 3 वर्गमुळात 5 आणि 4 वर्गमुळात 5 या करणी किंवा या सजातीय करणी आहेत. या सजातीय करणी आहेत. सजातीय करणी आहेत. म्हणूनच वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 80 यासुद्धा सजातीय करणी आहेत, कारण त्याला सोपे रूप दिल्यानंतर ह्या सजातीय करणी आहेत. लक्षात ठेवा, उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया करण्यासाठी 2 करणे जर सजातीय करणे असतील तरच त्यावर आपण क्रिया करू शकतो. सजातीय करणी म्हणजे लक्षात आलं असेल की त्याची कोटी आणि कर्निस्थ संख्या काय असते, समान. कोटी व कर्निस्थ संख्या समान. कर्निस्थ संख्या समान असते त्याला आपण काय म्हणतो, सजातीय करणी. महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा सजातीय, कारण पुढील जे क्रिया करणार आहोत ती करणी सजातीय करूनच क्रिया करणार आहोत. करणीची तुलना करण्याची आपण उदाहरणं पाहणार आहोत. कोणती करणी लहान व कोणती करणी मोठी आहे ते पाहूया. या ठिकाणी पहिलं उदाहरण पहा, 6 वर्गमुळात 2 आणि दुसरी करणी आहे 5 वर्गमुळात 5. आता हे ठरवण्यासाठी कोटी समान करावी लागणार आहे. आता पहा याचं उत्तर 6लाच आपण असं लिहू शकतो की वर्गमुळात 36 म्हणजेच 6 गुणिले वर्गमुळात 2. या ठिकाणी मध्ये चिन्ह येणार आहे. 5लाच कसं लिहिणार आहे, वर्गमुळात 25 गुणिले 5. आता ह्या कर्निस्थ संख्या ते एकत्र घेणार आहोत. 36 गुणिले 2 एका करणी चिन्हाखाली आणि 25 गुणिले 5 हे एका करणी चिन्हाखाली. 36 दून 72 आणि 25 5 125 येणार आहे. 125 म्हणजे इथं साइन काय येईल पहा, म्हणजे 72 हे 125 पेक्षा लहान आहे, परंतु 72 हे 125 पेक्षा लहान आहे, म्हणून वर्गमुळात 72 हे लहान वर्गमुळात 125 पेक्षा, आणि म्हणून वर्गमुळात 72 म्हणजेच ती काय करणी आहे, 6
वर्गमुळात 2 लहान 5 वर्गमुळात 5 पेक्षा. अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. किंवा हेच उदाहरण आपण वर्ग करून सुद्धा सोडवू शकतो. किंवा दुसरी पद्धत पहा, असं सुद्धा सोडवता येईल की याचं काय करणार आहोत, वर्ग करणार. 6 वर्गमुळात 2चा वर्ग आणि 5 वर्गमुळात 5चा वर्ग. आता 6चा वर्ग किती येतो, 36. वर्गमुळात 2चा वर्ग 2, 5चा वर्ग 25 आणि वर्गमुळात 5चे वर्ग 5 येतो. म्हणजे 36 दुनी किती आलं, 72. आणि 72 हे काय आहे, 125 पेक्षा लहान आहे. म्हणून 6 वर्गमुळात 2 लहान 5 वर्गमुळात 5 पेक्षा. अशा पद्धतीनं सुद्धा करणीची तुलना करता येते. अजून एक उदाहरण आपण पाहूया. दुसरं उदाहरण, 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 192. तर ह्या दोन करणी दिलेल्या आहेत. कोणती मोठी आणि कोणती लहान पाहूया. 8 वर्गमुळात 3लाच कसं लिहिणार आहे, 64 गुणिले वर्गमुळात 3 मध्ये साइन येणार आहे वर्गमुळात 192. तर 64 गुणिले 3 जर केलं तर उत्तर किती येते, वर्गमुळात 192 आणि या ठिकाणी वर्गमुळात 192. म्हणजे ह्या दोन्ही करणी काय आलेल्या आहेत, समान आलेल्या आहेत. याचाच अर्थ काय आहे, वर्गमुळात 92 192 समान वर्गमुळात 192 आहे. म्हणून 8 वर्गमुळात 3 समान हे वर्गमुळात 192 बरोबर आहे. म्हणजे दिसताना ह्या करणी समान दिसत नाहीत, पण यानंतर आपण हे उदाहरण सोडवलं लक्षात आलं की याची सुद्धा किंमत आहे ती वर्गमुळात 192 येते. म्हणजे वर्गमुळात 192 हे वर्गमुळात 192 आहे. हे दोन्हीही करणी काय आहेत, समान आहेत. तिसरं एक उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 आहे. तर 7लाच डायरेक्ट आपण कसं लिहू, वर्गमुळात 49 गुणिले 2. 5लाच काय लिहिणार आहे, वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 3. मग 49 गुणिले 2 वर्गमुळात 98 आणि 25 त्रिके किती येणार, वर्गमुळात 75. 98 हे काय आहे, 75 पेक्षा मोठं आहे. म्हणून वर्गमुळात 98 हे वर्गमुळात 75 पेक्षा मोठं आहे. म्हणून 7 वर्गमुळात 2 हे मोठं 5 वर्गमुळात 3 पेक्षा. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.